या मंत्र्यांना विधान परिषदेचा घोडेबाजार करण्यात जास्त रस आहे, मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाहीये, अशी टीका एकनाथ खडसेंनी केलेली आहे। कोट्यवधींचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं, मात्र रक्षा खडसे वगळता इतर मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली नाही, असंही खडसे म्हणाले। नवी मुंबईतील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले यांच्यावरती ठाकरे गटाच्या नेते किशोर पेडणेकरांनी टीका केली। चौगुलेंवरती एका महिलेच्या फिर्यादीनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, मात्र काही पोलीस अधिकारी मदत करत असल्याचं चौगुलेंना जामीन मंजूर झाल्याचा गंभीर आरोप पेडणेकरांनी केला। मध्य प्रदेश राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारीचा अर्ज रद्द झाला। हा अर्ज बेकायदेशीरपणे रद्द केल्याच्या विरोधामध्ये टिळक भवनासमोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या 13 पैकी 9 नगरसेवकांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिला। पालकमंत्री जयकुमार गोरे यांची पंढरपूर नगरपालिकेतील 9 नगरसेवकांनी भेट घेतल्याची माहिती आहे। पुणे महानगरपालिका आणि महापौर कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भाष्य केलंय। असे ईमेल येतात तेव्हा ते खरे आहेत की या नाही याची शहानिशा करतो, असं कदम म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वाधिक काळ देशाची सेवा करण्याचा बहुमान मिळाल्याच्या भावना वनमंत्री गणेश नाईकांनी व्यक्त केल्या। तसंच मोदींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला 12 वर्ष झाल्याबद्दल नाईक यांनी मंदिरात महाआरती केली। बीडमध्ये भाजपमधील कौटुंबिक कलहाच्या महाविकास आघाडीला आता याचा फायदा होईल, असा दावा मवियाचे उमेदवार महेश देशमुख यांनी केलाय। मला भाजपमधल्या अनेक नेत्यांचे शुभेच्छांसाठी फोन सुद्धा आले, काही उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव सुद्धा टाकला, असं देशमुख म्हणाले। सीजेपीचे अध्यक्ष अभिजित तिपकेंनी पुन्हा एकदा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुनरुच्चार केलाय। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सध्या आम्ही पुण्यामध्ये शांततेत आंदोलन करणार आहोत, असंही तिपके म्हणाले। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींवरती टीका केली। पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देश उभा केला, पण नरेंद्र मोदी देशाची संपत्ती विकतायत, हा एक विक्रम होऊ शकतो, असंही खोचक टोला पटोले यांनी लगावला। भाजपचे दुकान नागपुरात वडिलांनी सुरू केलं। काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडदे यांनी वक्तव्याचा पुनरुच्चार केला। कालखंडाच्या बाबतीमध्ये मोदींची तुलना नेहरूंशी केली जाते, मात्र दोघांमध्ये मोठा फरक आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली। नाशिक विधान परिषदेचे उमेदवार गोकुळ गीतेंसंदर्भात गुरुवारी अंतिम निर्णय होईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। खासदार भाऊसाहेब वागचौरे एनडीए सोबत आले तर स्वागतच, ऑपरेशन टायगरबाबत सुजय विखे यांनी सूचक वक्तव्य केलं। नागपूर महानगरपालिकेतील भाजप नगरसेवक बुधवारी रात्री गोव्यासाठी रवाना झाले। रेल्वे स्थानक परिसरामध्ये पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। डहाणूतील कथित लव जिहाद आणि अत्याचार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आलेत, अशी माहिती भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे। मंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यकर्त्यांसोबत नाश्ता केला। सोलापुरात इडली, वडा आणि चहाचा आस्वादही घेतला। यावेळी अनेक कार्यकर्ते सुद्धा जयकुमार गोरेंना येऊन भेटले होते। वरळी डोम कॉन्सर्टमधील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी मनसेने इशारा दिलाय। डोम व्यवस्थापकांना अशा घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्याचं सूचित केलंय। अनिकेत तटकरे भरत गोगावले यांच्या भेटीवरती आमदार महेंद्र दळवींनी प्रतिक्रिया दिली। अनिकेत तटकरेंचं स्वागत करेन, मात्र तटकरेंच्या राजकीय धोरणाला भविष्यामध्ये छेद देणार, असंही ते म्हणाले। पंतप्रधान मोदींच्या भविष्यातील कालखंडासाठी श्री सिद्धरामेश्वर यांना साकडं घातलं, अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार गोरेंनी दिली आहे। अनिकेत तटकरे यांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतली। विधान परिषदेवरती बिनविरोध निवड झाल्याबद्दल तटकरे यांनी सदिच्छा भेट घेतली। बंधू खरात प्रकरणावरून रुपाली चाकणकर आक्रमक झाल्यात। आरोप करणाऱ्यांविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा सुद्धा रुपाली चाकणकरांनी दिला। नाशिक विधान परिषदेचा तिढा अखेर सुटला। गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाली। गुरुवारी सकाळी 11 वाजता दोन्ही मंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत, अशी माहिती जय महाराष्ट्राला सूत्रांनी दिली।